मित्रांनो, सकाळी सकाळी आली गाणं मिळतील चालली पोळी. तुम्हाला माहित आहे का आज मी कुठं चाललो? तर मी चाललो 14 एप्रिलची साफसफाई करायसाठी. तुमच्याकडे लागले का नाही तयारीने? मी आलो या पोऱ्याला बोलवासाठी, चाला नवं म्हणून. क्या पोरी बिजी राहते नि रे. पोरगी म्हणते मला हेअरस्टाईल करून दे. हेअरस्टाईल काय इले पान कशा बचबुच उभा आहे. मी जमा करून निघालो. आता तो मस्त आंब्याचं झाड चोरायला लागलो. मग मस्त चढू आंबे तोडून निघालो आम्ही. माझा चिल्लर पार्टी ग्रुप याले धरून गेलो साफसफाई करायसाठी. तुमच्याकडे लागले की नाही तयारी करायसाठी? सांगा तुम्हाला कमेंट मध्ये. आम्ही पोहोचलो तिथे टाला लावून होता. आता का करू म्हणून विचारायला चढलो. या झाडावर मस्त झुलत होतो बाई. मी तर पार लटकूनच गेलती वरत. तुम्ही बी लहानपणी असे झुलत होते का? मला तर मस्त मजा येत होता. काम करायचे पण मस्त एन्जॉय करू करू काम करायचे. लोक म्हणते एवढी मोठी घोडमी झाली पण लहान पोऱ्या मंदिर राहते म्हणून. पण लहान पोऱ्या मंदिर राहायची मजाच वेगळी आहे बाई. गेट निघतच नव्हते. याला लावलं ताकद. माहिती ना मागचा निघला ना पुढचा निघतच नव्हता बाई. हे हाय आमचं भवन. याच्यामध्ये करतो आम्ही मस्त डान्स प्रॅक्टिस. याले साफसफाई करायची आहे. मग धरलो आपले हतियार निघालो मग साफसफाई करायसाठी. तुमच्याकडे असं लहान लहान पोराला धरून तुम्ही साफसफाई करता का? आम्ही साफसफाई तर करतो पण मस्ती बी मस्त करतो. मस्त गाणं म्हणून नाही का साफसफाई केलं. काय बापा मस्त जाड्या लागून होत्या. बॉक्सच्या वर तर चढू चढू मस्त जाड्या साफ केलं सगळ्यांना. आमच्या याच्या एका पोरापोरीचा हात रिकामा होता. सगळ्यांना आपापले काम पकडले होते. माझ्याकडे बहुत सारे पोरं बारे पण अर्धे शाळेत गेले होते म्हणून अर्ध्याला धरून काम करत होतो. आमच्या इकडे पोरपोरी काम करायसाठी असे झगडा करते. पायाने कसे झगडा करून राहिले हाय का आता.